नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल व दैनिक सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागात आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक मोक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी धर्तीवरील मानवी जीवन सुखकर व समृद्ध होण्याकरिता पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याची शपथ आज या चिमुकल्यांनी घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शरद फाटक, सचिव श्रीकांत नरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री रवींद्र बडवे व सहाय्यक शिक्षक श्री संदीप परब तसेच अनेक शिक्षक व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार. आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये शिवाजी शिक्षण संस्था या ठिकाणी या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या मराठी विद्यालयातील मराठी संस्कृती जपण्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत आहोत की या शाळेतले विद्यार्थी आज या ठिकाणी नटून थटून या ठिकाणी खरोखरच पंढरी आणा होईना या ठिकाणी दिसत आहे. आपल्यासोबत सर काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? नमस्कार. दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत यावर्षी सुद्धा हा वृक्ष दिंडीचा असा सोहळा साजरा करीत आहोत. आम्ही सध्या पाऊस असल्यामुळे आम्ही हा फक्त शाळेतच साजरा करतोय. परत काय सांगाल की मराठी संस्कृती अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, आपण काय सांगाल? नमस्कार. आज या ठिकाणी आपण घाटकोपर शिवाजी शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालयामध्ये आज दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी हा उत्सव साजरा करतोय. शिशु वर्गापासून तर पूर्ण 12वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी, शिक्षक, पालक या ठिकाणी आज या वृक्ष दिंडीमध्ये सहभागी आहेत. गेली 64 वर्ष हा जो सण आहे हा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो आणि आपली परंपरा टिकवण्याचे प्रामाणिक प्रयत्न घाटकोपर शिवाजी शिक्षण संस्था करीत आहे. नमस्कार. आज आपण आहोत घाटकोपरमध्ये शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल. आज आपल्यासोबत भारमर सर आहेत. भारमर सर, काय सांगाल? पंढरपूरची यात्रा जेणेकरून आपल्याला घाटकोपरच्या शाळेमध्ये टेक्निकल हायस्कूलमध्ये पाहायला मिळाली, आपण काय शुभेच्छा द्याल? नमस्कार. मी प्रथम तुमचं पत्रकारांचं आभार व्यक्त करतो, कारण मराठी माध्यमाची शाळा आपली घाटकोपर पंतनगरमध्ये शिवाजी शिक्षण संस्था मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, त्याचबरोबर इंग्रजी माध्यम या सर्वांनी मिळून आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं तर आपल्याला आपली जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही टिकवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते विचार रुजवणं गरजेचं आहे. मग हे विचार रुजवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जे काही आपले पारंपरिक जे काही सण उत्सव आहेत तर ते साजरे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमच्याकडं उद्यापासून 12वीची बोर्डाची परीक्षा चालू होते, परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिल्या की तुम्ही एक दिवस हा अगोदर कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आज आम्ही 15 जुलै रोजी हा कार्यक्रम सकाळी पार पाडला. मग याच्यामध्ये प्रायमरी मराठी माध्यम, प्राथमिक विभाग मराठी माध्यम, प्रायमरी इंग्रजी माध्यम, प्राथमिक प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम, त्याचप्रमाणे 5वी ते 10वी इंग्रजी माध्यम, 5वी ते 10वी मराठी माध्यम, अशा सर्व विभागातील सर्व भाषिक विद्यार्थी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. म्हणजे काही विठ्ठल रुक्माईचं जे काही दर्शन आहे त्याचा देखावा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज साजरा केलेला आहे. हे आपण आमच्या शाळेमध्ये पाहिलं असेल. परंतु जे काही आज ही काळाची गरज आहे, कारण विद्यार्थी आज वेगळ्या विचाराकडे चाललेला आहे. सोशल मीडियाचा जो काही प्रभाव त्यांच्या मनावरती पडलेला आहे, परंतु आज त्यांच्या मनावरती बिंबवणं काळाची गरज आहे. तर संत ज्ञानेश्वरांचे जे विचार आहेत, संत तुकारामांचे जे विचार आहेत, संत नामदेवांचे जे विचार आहेत, या संतांनी जी परंपरा पेरली, जे विचार पेरलेले आहेत, संत तुकारामांनी तर आपलं स्वतःचं जे काही वैभव होतं तेच त्या गावाच्या स्वाधीनी केलं. मग अशा प्रकारे जे काही संतांनी केलेलं आहे हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं काळाची आजची गरज आहे, कारण आजचा विद्यार्थी एक वेगळ्या विचारधारेकडे चाललेला आहे. परंतु शांतता, बुद्धिमत्ता हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं काळाची आजची गरज आहे. कारण आजचा हा दिवस जर आपण पाहिला, पंढरीची वारी जर म्हटलं तर सर्व धर्म समभाव. जेव्हा ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं, शेतकरी पेरणी करून थकलेला असतो आणि मग त्या काळामध्ये तो शेतकरी एक देवाचं नामस्मरण करण्यासाठी सगळ्या जाती धर्मातून लोक एकत्र येतात. मग तिथं कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जात नाही. कोण गोरा आहे, कोण काळा आहे,
अशा प्रकारे भेदभाव कोणत्या जातीचा आहे तर हे नाही, तर हे विचार विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुजवणं आजची काळाची गरज आहे. कारण इथं शालेय जीवनामध्ये सगळे विद्यार्थी समधर्म समभावाचे आहेत आणि मग या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उपासना असेल, विठुरायाची भक्ती काय आहे, वारी काय आहे, वारी कशाला म्हटलं जातं, भजन कशाला म्हटलं जातं, संत एकनाथांनी बहुरूढ स्थापन केलं, बहुरूढमधून भारुडातून वेगवेगळे अभंग आणि मग त्याच्यातून आज आपण फिल्म सिटी जर पाहिली तर हे त्याच्यातनं निर्माण झालेलं आहे, संतांच्या विचारातून हे निर्माण झालेलं आहे. आपण लेखकांच्या कादंबऱ्या कथा वगैरे जर पाहिलं तर याच्यातून सृष्टी ही फिल्म सिटी निर्माण झाली आहे. परंतु हे सगळं आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवणं काळाची गरज आहे. जर विद्यार्थ्याला योग्य दिशा जर द्यायची असेल, आपलं म्हणजे जे काही आहे महाराष्ट्राची ही संस्कृती ही त्यागाची आहे, ही संस्कृती वीरांची आहे, ही संस्कृती ही महाराष्ट्राची माती ही संतांची आहे, ही संतांची भूमी आहे. आणि मग हे विचार आपण आपल्या शाळेमध्ये रुजवणं हे मला महत्वाचं वाटतं आणि त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रम आम्ही अतिशय उत्साहाने इंग्रजी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल असं संयुक्तरित्या आम्ही साजरा केलेला आहे. सर, आपल्याला असं वाटतं का इतिहास हा या विद्यार्थ्यांच्या याच्यातून दाखवण्याची गरज आहे का? हो, कारण हे गरजेचं आहे. वास्तविक काय आहे तर विद्यार्थ्याला संत तुकाराम कशाला म्हटलं जातं, त्यांचा पेहराव काय आहे, विठ्ठल रुक्माई काय आहे, म्हणजे देवाचा विठ्ठलाचा पेहराव काय आहे, रुक्माईचा पेहराव काय आहे, तर हे दाखवणं आज काळाची गरज आहे.